वाशिम येथील एका शिक्षक अधिकाऱ्यांना 60 लाख रुपये देऊन हे पद मिळवलं अशी धमकी दिल्याचा आरोप एका शिक्षकानं केलाय। याची गंभीर दखल घेत डॉक्टर बोंडे यांनी या शिक्षकाला पाठिंबा दिला। तसंच इतरही शिक्षकांनी समोर यावं आणि अशा अधिकाऱ्यांची तक्रार करावी असं आवाहन केलं। तसंच देवाभाऊंच्या सरकारमध्ये शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देखील डॉक्टर बोंडे यांनी दिला आहे। अमरावतीत शिक्षण संघर्ष संघटनेच्या बैठकीत वाशिमच्या शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात धक्कादायक आरोप समोर आलाय। मी 60 लाख रुपये देऊन ही खुर्ची मिळवली, माझं कुणीही वाकडं करू शकत नाही अशा शब्दात संबंधित अधिकाऱ्यांना धमकावल्याची तक्रार एका शिक्षकानं भर सभेत केली। या भ्रष्टाचाराच्या जाहीर आरोपानंतर संबंधित शिक्षकावर दबाव आणला जात असल्याचं समोर आलंय। मात्र या पीडित शिक्षकाच्या पाठीशी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे खंबीरपणे उभे आहेत। शिक्षण विभागातील काही अधिकारी झारीतील शुक्राचार्य असून शिक्षकांकडून वसुली करत असल्याचा घणाघात आरोप त्यांनी केला। शिक्षकांनी न घाबरता व्यथा मांडाव्यात। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा कडक इशारा बोंडेंनी दिला। खरं म्हणजे या शिक्षकांचा संघर्ष मोठा आहे। ज्या शिक्षकांना अनुदान मिळत नव्हतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 60% अनुदानावर आणलेलं आहे। परंतु यामध्ये शुक्राचार्याचं काम, झारीतल्या शुक्राचार्याचं काम काही शिक्षणाधिकारी, काही अधिकारी शिक्षण खात्यातले करतात आहे आणि पैसे वसूल करतात आहे। आणि त्यामुळे जेव्हा त्या शिक्षकांनी व्यथा सांगितली आणि ती वृत्तवाहिन्यावर आली तेव्हा त्याच्यावर पुन्हा दबाव यायला लागला। माझी त्या शिक्षकाला विनंती आहे की बिलकुल कुठेही घाबरायची गरज नाही। कोणत्याही शिक्षकावर जर का असा अन्याय होत असेल त्याने डायरेक्ट संपर्क साधावा। आयुष्य सुखी करून देतो अशी बतावणी करून महिलेचं तब्बल 10 वर्ष आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या एका कथित महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील ही घटना आहे। श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा आधार देण्याचा दावा करणाऱ्या एका महाराजावर तब्बल 10 वर्ष एका महिलेचं लैंगिक, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर आरोप झाला आहे। ही घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील आहे। या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या कथित महाराजाचा चांदूर रेल्वे शहरात आनंद मठ नावानं मठ चालतो। फिर्यादी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार 2016 ते 30 मे 2026 या कालावधीत आयुष्य सुखी करण्याचा आमिष दाखवत आरोपी महाराजांना वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। फिर्यादीचं लग्न झाल्यानंतरही आरोपीनं तिच्याशी संपर्क कायम ठेवून तिला पतीपासून घटस्फोट घेण्यास प्रवृत्त केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। अमरावती जिल्ह्यातील वलगाव एसटी स्टँड परिसरात 2 तरुणांची निर्घृण हत्या झाल्यानं मोठी खळबळ उडाली। रविवारी उशिरा रात्री घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे। अमरावती जिल्ह्यातील वलगाव इथं रविवारी उशिरा रात्री दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली। वलगाव बसस्टँड परिसरात अज्ञातांनी 2 तरुणांची निर्घृणपणे हत्या केल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेत संजोग जोशी आणि ऋतिक पंडित या 2 तरुणांचा मृत्यू झाला, तर हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही। घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून त्यांनी तपासाला सुरुवात केली। या दुहेरी हत्येमुळे वलगावसह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। जंगली जनावरांपासून शेतात संरक्षणासाठी लावलेली विद्युत तार जीवघेणी ठरली। जिवंत तारेचा स्पर्श होऊन एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला। अमरावती जिल्ह्यातील कानोली येथील ही घटना आहे। या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे। अमरावती जिल्ह्यातील कानोली येथील शेतीभोवती जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून जीवन डवंगे या 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। यावर्षी पाऊस लांबणीवर पडल्यानं जंगली जनावरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे पिकांना वाचवण्यासाठी अनेक शेतकरी विद्युत तार लावून पिकांचं संरक्षण करतात। मात्र हाच विद्युत तार एका तरुणासाठी प्राणघातक ठरला। या अपघातानंतर शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी सुरक्षित आणि कायदेशीर उपाययोजना करून द्यावी अशी मागणी होत आहे। दिल्ली येथील जंतर मंतर इथं आयोजित आंदोलनाला पाठिंबा देत अमरावती इथंही आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली। नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला अमरावतीतूनही मोठा पाठिंबा मिळाला। अमरावतीच्या बाबासाहेब आंबेडकर चौकात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक भूमिकेत दिसून आले।
अमरावतीत भगतसिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत तसंच विविध नारे देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. तर अनुचित वळण लागू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. अमरावती परतवाडा मार्गावरील आष्टी गावाजवळ उभी असलेल्या इलेक्ट्रिक कारला अचानक आग लागली. कारमधील दोन्ही प्रवाशांनी वेळेत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेच्या वेळी कारमध्ये 2 प्रवासी होते. कारमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसताच त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत वाहनातून बाहेर पडून आपला जीव वाचवला. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवहानी झाली नसून दोघेही जण सुरक्षित आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेनं काही वेळ अमरावती परतवाडा मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. आग लागण्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड, बॅटरी प्रणालीतील दोष किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तळेगाव ठाकूर इथं आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 200 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 50 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया नागपूर इथं करण्यात येणार आहे. नागपूर येथील डॉक्टर महात्मे आय सेंटरच्या सहकार्यानं आयोजित या शिबिरात नेत्रतज्ज्ञांनी नागरिकांची तपासणी केली. तपासणीत मोतीबिंदू आढळलेल्या 50 रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या रुग्णांना 30 जुलै व 4 ऑगस्ट 2026 रोजी टप्प्याटप्प्यानं रुग्णवाहिकेद्वारे नागपूर येथे नेण्यात येणार असून डॉक्टर महात्मे आय सेंटर इथं त्यांच्यावर विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आज 19 जुलै या ठिकाणी तळेगाव ठाकूर या ठिकाणी महात्मा आय बँक याद्वारे हा नेत्र तपासणीचं शिबिर आयोजित केलं होतं. फार मोठ्या संख्येनं गावातील लोकांनी या शिबिराचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि बरेचसे रुग्णसुद्धा या ठिकाणी आढळलेले आहे. ज्यांचे मोतीबिंदू ऑपरेशनसाठी आलेले आहेत त्या सर्व नेत्र तपासणीसाठी आलेल्या सर्व रुग्णांचे ऑपरेशन फ्रीमध्ये करून देण्यात येणार आहेत. म्हणून महात्मे आय बँक ही असं सतत महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारची शिबिरं घेऊन फार मोठ्या प्रमाणात रुग्णांची सेवा करण्याचा प्रयत्न आमच्या परीनं आम्ही करतो आहे. मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील स्वस्त धान्य दुकानात गंभीर अनियमितता आढळून आली आहे. चौकशीनंतर संबंधित दुकानदार दोषी आढळला असून ई-पास मशीन आणि धान्य साठा जप्त करण्यात आलाय. दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. चौकशीत लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, KYC व धान्य सुरू करण्यासाठी पैसे घेणे, मृत व्यक्तींच्या नावावरील धान्य लाभार्थ्यांना न देता स्वतःकडे ठेवणे, तसेच लग्न झालेल्या महिलांची नावे रेशन कार्डातून कमी न करताही त्यांना धान्य देणे अशा अनेक अनियमितता आढळल्या. नोंदवहीतील धान्यसाठा आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत आढळल्यानं संबंधित दुकानांचे ई-पॉस मशीन व धान्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकारामुळे गावात संतापाचं वातावरण असून दोषी दुकानदाराचा परवाना तत्काळ रद्द करून फौजदारी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनीही दोषींवर कठोर कारवाई करून वंचित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शिक्षक महासंघाच्या बैठकीत आगामी शिक्षक मतदारसंघ निवडून पूर्ण ताकदीनं लढण्याची घोषणा करण्यात आली. यावेळी विद्यमान आमदारांवरही गंभीर आरोप करण्यात आले. शिक्षण विभाग भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी संघर्ष सुरूच राहील असं शेखर भोयर यांनी सांगितलं. बैठकीत भोयर यांनी संघटनेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष मनोज कडू यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर, संघटनेच्या आगामी कार्यक्रमांवर आणि जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर मार्गदर्शन केलं. बैठकीचं संचालन सुरेश गांजरे यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात चंद्रशेखर भोयर म्हणाले, मला एकदा संधी द्या. शिक्षण विभाग भ्रष्टाचार मुक्त केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. शिक्षकांचे हक्क, पारदर्शक प्रशासन आणि न्यायासाठी शिक्षक महासंघ सातत्यानं संघर्ष करत राहील. त्यांच्या या घोषणेला उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद देत समर्थन व्यक्त केलं. आमच्या शिक्षक महासंघाची जिल्ह्याची कोर कमिटीची बैठक होती.
ही बैठक येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाच्या माध्यमातून ही बैठक आयोजित केली होती. मागील 6 वर्षात साडी आणि पैठणी आणि 2000 रुपयाच्या भरोश्यावर बोगस मतदान करून ते नोंदवून जे आमदार झाले किरण सरनाईक, हे 6 वर्षापर्यंत बेपत्ता होते. आता परत तोच धंदा यांनी सुरू केला. अजून परत पैठणी आणि 2000 रुपये पाठवून झाले शाळेत. शिक्षक या प्रवृत्तीला यावेळेस भीक घालणार नाही. किरण सरनाईक यांची प्रवृत्ती शिक्षकांना समजली आहे. हा शिक्षकांना विकत घेण्याची भाषा करतो. अशा प्रवृत्तीला यावेळेस शिक्षकांनी ठेचण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी जे आमिष दाखवण्याचं जे काम सुरू केलं आहे ते बंद करावं आणि खऱ्या अर्थाने शिक्षकांसाठी, शिक्षक समाजाप्रती काम करावं. न्यू गणेश कॉलनीतील महादेव मंदिराकडे जाणारा सार्वजनिक मार्ग अनधिकृत बांधकामामुळे बंद झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर महापौर आणि आयुक्तांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रकरणाची चौकशी करून नियमांनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिसरातील नागरिकांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना होत असलेल्या अडचणींसह अनधिकृत बांधकामामुळे परिसरातील ऐतिहासिक वडाच्या वृक्षालाही धोका निर्माण झाल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं. प्राथमिक पाहणीनंतर संबंधित प्रकल्पाची सखोल चौकशी करून बांधकामाची कायदेशीर स्थिती तपासावी, सार्वजनिक मार्ग अडविला असल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि मंदिराचा भाग पूर्ववत खुला करण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली. यावेळी मध्य झोन सभापती स्वाती कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहाय्यक नगर रचनाकार कंचन भावे तसेच महापालिकेचे अधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदवाले यांनी झोन क्रमांक 2 मधील विविध भागांची पाहणी केली. स्वच्छता, अतिक्रमण, नाले, उद्यानं आणि वृक्षारोपणाच्या कामांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मालवीय चौकातील नाल्यात कचरा टाकणाऱ्या हॉकर्सवर कठोर कारवाईचे आदेश यावेळी देण्यात आले. तर जयस्तंभ चौक व नेहरू मैदान परिसरातील घुमंतूंवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चौधरी चौक रोडवरील कचरा त्वरित उचलणे, राजकमल चौक अधिक स्वच्छ व सुशोभित ठेवणे तसेच अंबा नाल्यावरील पुलाचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रशांतनगर उद्यानातील समस्या सोडवून ते अधिक आकर्षक करण्यावर भर देण्यात आला. महानगरपालिका नर्सरीची पाहणी करून शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. यावेळी लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.